नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांनाच लहानपणी बुढिया के बाल किंवा कॉटन कॅन्डी खायला खूप आवडायचं। आजही मुलं ती पाहताच हट्ट करतात। पण तुम्हाला माहित आहे का, ज्याला आपण गोड खाऊ समजतोय तो प्रत्यक्षात आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी एक स्लो पॉइझन ठरत आहे। तमिळनाडू आणि पुद्दुचेरी सारख्या राज्यांनी यावर अचानक बंदी का घातली? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचा धक्कादायक सत्य जाणून घेणार आहोत। अन्न सुरक्षा विभागाने म्हणजेच FSSAI ने जेव्हा या रंगीत कॉटन कॅन्डीची तपासणी केली तेव्हा त्यात अत्यंत घातक असं रोडामाइन बी हे रसायन आढळलं आहे। आता प्रश्न पडतो की हे रसायन काय आहे? मित्रांनो, रोडामाइन बी हा खाण्याचा रंग नसून तो कापड उद्योगात म्हणजेच टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये कपडे किंवा कागद रंगवण्यासाठी वापरला जाणारा एक इंडस्ट्रियल डाय आहे। याचे आरोग्यावर होणारे परिणाम भयानक आहेत। हे केमिकल शरीरात गेल्यावर सहज बाहेर पडत नाही। यामुळे यकृत म्हणजेच लिव्हर खराब होणे, किडनीचे आजार आणि सर्वात धक्कादायक म्हणजे कॅन्सर होण्याचा मोठा धोका असतो। धोका फक्त रसायनाचाच नाहीये तर बॅक्टेरियाचा सुद्धा आहे। अनेक विक्रेते ती प्लास्टिक पिशवी फुगवण्यासाठी स्वतःच्या तोंडाने त्यात हवा भरतात। यामुळे त्यांच्या शरीरातील जंतू आणि संसर्ग थेट तुमच्या निष्पाप मुलांच्या पोटात जातात। या विषयाची गंभीर दखल घेऊन ABP माझा, TV9 मराठी आणि टाइम्स ऑफ इंडिया सारख्या मोठ्या न्यूज चॅनल्सनी याचे रिपोर्ट दिले आहेत। तमिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि गोवा या राज्यांनी यावर आधीच बंदी घातली आहे। महाराष्ट्रातही प्रशासन आता यावर कडक पावलं उचलत आहे। पालकांनो आणि शिक्षकांनो, आपली जबाबदारी आता वाढली आहे। पहिली गोष्ट, मुलांनी रस्त्यावरचे अतिशय गडद रंगाचे पदार्थ जसे की बर्फाचा गोळा किंवा रंगीत गोळ्या खाऊ नयेत याची काळजी घ्या। मुलांना समजावून सांगा की दिसते ते सर्वच चांगले नसते। त्यांना नैसर्गिक फळं किंवा घरी बनवलेले ताजे पदार्थ खाण्याची गोडी लावा। आरोग्यापेक्षा दुसरं काहीही महत्त्वाचं नाही। मित्रांनो, आपला छोटासा निष्काळजीपणा मुलांच्या भविष्यासाठी महाग पडू शकतो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून एकही मूल या विषारी अन्नाला बळी पडणार नाही। सुरक्षित रहा, निरोगी रहा। धन्यवाद।